नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन याविषयी आपल्याला क्वालिफाय जर व्हायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला कुठले महत्त्वाचं टॉपिक आपल्याला करायला हवं. महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये मित्रांनो 2 पेपर असतं. एक म्हणजे पेपर 1 आणि हा जनरल पेपर असल्यामुळे आपण यामध्ये मॅक्सिमम स्कोर करू शकतो. 80 टू 90 पर्यंत आपलं स्कोर जे आहे, या पर्टिक्युलर पेपर 1 मध्ये आपण स्कोर करू शकतो. त्यासाठी आपल्याला योग्यरित्या नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे. पेपर 1 प्रमाणे एक्झामिनेशनमध्ये पेपर 2 देखील महत्त्वाचा आहे. आता बघा पेपर 1 हा 50 प्रश्न 100 गुणांसाठी येणार आहे. तर पेपर 2 हा 100 प्रश्न 200 गुणांसाठी. ओव्हरऑल 300 गुणांसाठी आपले महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन होणार आहे. आणि या एक्झामिनेशनमध्ये कट ऑफ बेसवर आपलं क्वालिफिकेशन जे आहे क्वालिफाय आपण होत असतो. तर पेपर 1 मध्ये आपण फोकस का बरं करायचं? तर लक्षात घ्या पेपर 1 हा जनरल असल्यामुळे त्यामध्ये काय आहे जर आपण प्रॅक्टिस केली नियमितरित्या अभ्यास केलेलं 10 युनिट्सचं आपल्याला पेपर 1चं सिलेबस आहे. तर क्वालिफाय होण्यासाठी आपण मोस्टली काय-काय अभ्यास करायला हवं? ते जर आपण जाणून घेतलेलं, त्या गोष्टींचं जर आपण व्यवस्थित नियोजन केलेलं, तर नक्कीच ही एक्झामिनेशन आपण क्वालिफाय होऊ शकतो. आता बघा 10 युनिट्स आहे याची कल्पना आपल्या सगळ्यांना पण आलेली आहे. सगळ्यात प्रथम युनिट जे आहे त्यासाठी 10 गुण आहे. टीचिंग ॲप्टिट्यूड म्हणजे अध्यापन अभियोग्यता हे आपल्या युनिटचं नाव आहे. तर अभ्यासाला सुरुवात करताना तुम्ही या युनिटपासून आपल्या अभ्यासाला सुरुवात करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही असे महत्त्वाचे टॉपिक आहे. 10 युनिटचं सर्वप्रथम आपण सिलेबस काढून घ्या. सिलेबस काढल्याने काय होईल? एक पूर्णतः तुमच्यासमोर सिलेबस असेल. पी-वाय-क्यूज तुम्ही ऑलरेडी डाउनलोड केलेलेच असेल. तर ह्या दोनही गोष्टी केल्यानंतर आता आपण अभ्यासाला सुरुवात कशी करायची आणि टीचिंग ॲप्टिट्यूडमधून कुठले असे टॉपिक आहेत जे आपण अभ्यास करायला हवं. फक्त सिलेबसलाच धरून प्रश्न येईल किंवा बाहेरचेच येईल असं नाही. तर टीचिंग ॲप्टिट्यूडचे हे जरी टॉपिक तुम्ही केलेले तर शुअर शॉट ही संपूर्ण युनिटमधून जे काही प्रश्न येणार परीक्षेला ते तुम्ही कव्हर करू शकता. कारण मित्रांनो, टीचिंग ॲप्टिट्यूड, अध्यापन अभियोग्यता यावर काही टॉपिक बेस प्रश्न असतं, काही डिसिजन मेकिंग प्रकारचे स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. सो अशा प्रश्नांना जर आपल्याला उत्तर द्यायचं आहे, तर नक्कीच आपल्याला आजचा पर्टिक्युलर सेशन जो आहे पूर्ण पाहायचा आहे आणि फक्त बघायचंच नाही आहे, तर यामध्ये जे महत्त्वाचे टॉपिक आपण मेन्शन केलेले आहे, ते टॉपिकसुद्धा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्ही व्यवस्थित अभ्यास करून आपलं जे काही स्कोर आहे त्याला आणखीन तुम्ही बूस्टअप करू शकता आणि 10 गुणासाठी या पर्टिक्युलर युनिटचं महत्त्व आहे. त्यामुळे व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा. तर बघा टीचिंग ॲप्टिट्यूड ह्या युनिटचं नाव आहे आणि अभ्यासाला तुम्ही जर सुरुवात केलेली आहे नक्कीच कारण आता तुम्हा सगळ्यांना कल्पना आहे की डिसेंबरपर्यंत आपल्याला काही ना काही ऑफिशियल माहिती परीक्षेसंबंधित पाहायला मिळेल. है ना? तर त्यामुळे कसं आहे परीक्षेची नोटिफिकेशन येईल, त्यानंतर आम्ही अभ्यास करू, त्यानंतर सगळं नियोजन करू. असं न करता आपण जर पूर्वनियोजन केलं, तर नंतर 8 तास करण्यापेक्षा नियमितरित्या जर तुम्ही कमी वेळ म्हणजे त्याचा अर्धा जरी वेळ देत असेल, तरीही ते योग्य होणार. आणि सरतेशेवटी काय होईल, परीक्षा तोंडावर येताना आपल्याला खूप असं गडबड जे आपण करतो किंवा मग हे टॉपिक आम्ही केले नाही, ते केले नाही, असं जो प्रकार असणार आहे, तो टाळणार आहे. त्यामुळे टीचिंग ॲप्टिट्यूडपासून तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. सर्वप्रथम टीचिंग रिलेटेड टीचिंग काय आहे? टीचिंग संबंधित कन्सेप्ट, टीचिंगच्या बेसिक काही डेफिनेशन, ठीक आहे. जसं जॉन ड्यूई झालं, यांचं काय म्हणणं आहे टीचिंग संबंधित, असं तुम्ही बेसिकपासून अभ्यास करा. ओके. आता हे समजून आलं तुम्हाला की टीचिंग एक्झॅक्टली आहे काय आणि या युनिटमधून आपल्याला कुठलं घटक अभ्यास करायचा आहे, हे 2 बाबी आता आपल्याला कळलेलं आहे. त्यानंतर तुम्ही सुरुवात करा मित्रांनो अध्यापन पातळी, लेव्हल ऑफ टीचिंग. यामध्ये एम-एल-टी, यू-एल-टी आणि आर-एल-टी. ठीक आहे. आर-एल-टी रिफ्लेक्टिव्ह लेव्हल ऑफ टीचिंग असे 3 लेव्हल आहे. आणि जर तुम्ही क्वेश्चन पेपर बघितलेला असेल तर अल्टरनेटपणे कधी एम-एल-टीवर, कधी यू-एल-टीवर, तर कधी आर-एल-टीवर आपल्याला प्रश्न जे आहे विचारलेलेच आहे. त्यामुळे हा भाग सर्वप्रथम करा.
देन आपल्याला करायचं आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लर्नर, म्हणजे शिकणारे जे आहेत, शिकणारा कोण आहे. आता पहा, तसं जनरली तुम्हाला सांगायचं झालं, प्रश्न जे येतात ना ते म्हणजे पोगांडा अवस्था आणि अडल्ट जे लर्नर आहे त्यांवर आपल्याला प्रश्न विचारलं जातं. पण फक्त येतात म्हणूनच आपण हा भाग अभ्यास करायचा असं नाही. तर लर्नर कॅरेक्टरिस्टिक्स जर आपल्याला समजून घ्यायचा आहे तर त्याला तुलनात्मक अभ्यास करा. आता आपल्याला तुलनात्मक अभ्यास करायचा आहे तर सर्वप्रथम बेसिक पाहावं लागेल, जसं बालपण अभ्यासा, त्यानंतर पोगांडा अवस्था, नंतर प्रौढ अवस्था आणि सगळ्यात शेवटी जी आहे ओल्ड एज. असं तुम्ही त्याला पार्टमध्ये अभ्यास केलं तर या टॉपिकमध्ये कसाही प्रश्न आला तर तुम्ही त्याला हमखास आन्सर करणार. ओके. या व्यतिरिक्त नेहमीच विचारला जाणारा प्रश्न आहे ऑनलाईन मेथडवर. स्वयंवर भरपूरसे प्रश्न आलेले आहे, त्यामुळे स्वयं व्यवस्थित करा. ग्रेटिंग मॅप श्रेयांकीकरणाचा प्रश्न 2024 मध्ये आपल्याला नवीनतः विचारलेलं दिसून येतं. त्यामुळे ग्रेटिंग्सची टाईप सुद्धा व्यवस्थित आपण करून ठेवा. आता आपल्या प्रिपरेशनला आणखीन समोर नेण्यासाठी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पेपर 1चं कंप्लीट कोर्स मित्रांनो अवेलेबल आहे. याची आपण बॅच सुरू करीत आहोत 17 तारखेपासून. 17 तारखेपासून सुरू होणाऱ्या बॅचला जॉईन करा. या बॅचमध्ये तुम्हाला डेली 8 वाजता सेशन तर मिळेलच, पण तेच सेशन तुम्ही रेकॉर्डेड पाहिजे तितक्यादा बघू शकता. तुम्हाला विविध रेफरन्स बुक वापरण्याची आवश्यकता नाही. कंप्लीट सिलेबसला धरून नोट्स आहे. या जरी यूज केल्या तरी सफिशियंट आहे. पेपर 1साठी मॉक टेस्ट खूप महत्त्वाची आहे, कारण वेळेचं नियोजन आपल्याला होत नसतं, त्यामुळे भरपूरसे आपले प्रश्न सुटून जातात. त्यामुळे मॉक टेस्ट आहे. आपल्या प्रॅक्टिसला आणखीन समोर नेण्यासाठी MCQs आहे आणि PYQ सुद्धा आपल्याला मिळणार. 1 वर्षाच्या व्हॅलिडिटी सोबत हा कोर्स अवेलेबल आहे. आता लक्षात घ्या, आज जरी म्हणजे 17 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या बॅचला जरी तुम्ही जॉईन केलं मित्रांनो, तरीही याची व्हॅलिडिटी 1 इयरपर्यंत राहणार आहे. त्यामुळे आजच आपण ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्स जॉईनिंगची फीस 3000 आहे. यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र 2500 रुपयामध्ये हा कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे. फक्त पेपर 1च महत्त्वाचा आहे का? नाही. पेपर 2 देखील महत्त्वाचा आहे. ओके. सो पेपर 2 ची देखील बॅच आपण 17 तारखेपासून सुरू करीत आहोत. पेपर 2 वर पेपर 1 हा फ्री ऑफ कॉस्ट आहे. पेपर 2 मध्ये कॉमर्स मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, इवन लायब्ररी सायन्स देखील मित्रांनो अवेलेबल आहे. हिस्ट्री आहे, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्लिश आणि हिंदीचं कोर्स अवेलेबल आहे. नवीन बॅच 17 नोव्हेंबरपासून सुरू करीत आहोत. फीज 10,000 आहे. यावर डिस्काउंट मिळेल. मात्र 8,000 मध्ये हा कंप्लीट कोर्स विथ 1 इयर व्हॅलिडिटी आणि पेपर 1 फ्री ऑफ कॉस्ट यावर आपल्याला मिळेल. त्यामुळे आजच या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करा. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण काय काय बघितलं, लेवल ऑफ टीचिंग बघितलं, MLT, QLT, RLT खूप व्यवस्थित करा. टीचिंग कन्सेप्ट रिलेटेड क्वेश्चन विचारलं जातं, त्यामुळे मी सर्वप्रथम सांगितलेलं आहे टीचिंग काय आहे. टीचिंग विषयी म्हणजे एक कन्सेप्ट समजून घ्यायचं, टीचिंगच्या डेफिनेशन, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ टीचिंग, हे महत्त्वपूर्ण 3 टॉपिक हे बेसिकला धरून आहे. आणि हे बेसिक जर तुम्ही केलं तर ऑब्व्हियसली नंतरचे टॉपिक तुम्हाला कळून येण्यामध्ये मदत होईल. त्यानंतर टीचर सेंटर्ड मेथड म्हणजे शिक्षक केंद्रित विधी सगळ्यात महत्त्वाचा आहे. यावर प्रश्न भरपूरदा विचारले आहे. गिफ्टेड चाइल्ड, आता लास्ट इयर हे प्रश्न आलेलं 24 मध्ये, तर विद्यार्थी कन्फ्यूज होऊन गेले की हे गिफ्टेड चाइल्ड काय आहे बा म्हणून. ठीक आहे. अडल्ट लर्नरवर भरपूरदा प्रश्न आलेले आहे. टाईप ऑफ इव्हॅल्युएशन, सबमिटिव्ह, फॉर्मेटिव्ह हे करूनच ठेवायचं आहे, कारण दरवेळेस काही ना काही इव्हॅल्युएशनला धरून जे आहे, मूल्यमापनाला धरून प्रश्न येत आहे. देन क्लासरूम टीचिंग आणि त्या संबंधित जे फीडबॅक आहे ते करा. ऑनलाईन पद्धतीमध्ये स्वयंप्रभा आणि मूक सुद्धा महत्त्वाचं आहे. डायरेक्ट प्रश्न जे आहे या टॉपिकवर विचारलं जातं. टीचिंग मेथड्समध्ये भूमिका पालन आहे, दिग्दर्शक, प्रायोगिक, अवगामी असे महत्त्वपूर्ण, फॉर एक्झाम्पल म्हणून सांगत आहे तुम्हाला की हे असे महत्त्वाचे टॉपिक आहे ज्यावर प्रश्न फोकस करतात. आता मॉडर्न सपोर्ट सिस्टम काय आहे, ट्रेडिशनल जे कंटेंट आपण घेतो ते काय आहे, हे 2 करा. मूक सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. नक्कीच हा व्हिडिओ लेक्चरची मदत तुमच्या प्रिपरेशनला आणखी समोर नेण्यासाठी होईल. त्यासाठी आपल्याकडे कंप्लीट कोर्स देखील मित्रांनो अवेलेबल आहे. बघा, हे ऑफिशियल नंबर्स आहे, यांवर कॉन्टॅक्ट करा आणि 17 नोव्हेंबरपासून सुरू होणारे आपली जी नवीन बॅच आहे त्याला जॉईन करा.
व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि अशाच पद्धतीने व्हिडिओ लेक्चर्स बघत राहा. थँक सो मच.